कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो। माते तृण बाळा दुधाची तिये गोडी, ज्याची नाही जोडी त्यासी कामा, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो। तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगती, तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो। महिम्न पारम ते परम विदुषो यज्ञ सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनामपि तद्वसन्ना त्वयि गिरः, अथावाचः सर्वः सुमति परिणामावधिगणः। ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे, तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जुको दास, जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को वास। आलो धावनी आम्ही महाद्वारी, तुम्हा वाचोनिया मा कोण तारी, झणी भेट द्यावी शरणागताला। नमस्कार माझा सद्गुरु भगवान बाबाला, नमस्कार माझा श्री गुरु भगवान बाबाला। विठ्ठला कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे अखिल कोट। ब्रह्मांड नायक अकारण करुणावरुणालय भक्त वांछा कल्पतरू, तडिद्वित विनंदित पार्वती प्राण संजीवन भगवान सोमेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये
आषाढ कृष्ण अष्टमी या पवित्र तिथीच्या महान पर्व काळावर सोमवार पवित्र वाराच्या या अवसरावरती आज आपल्या सर्वांना ज्ञात आहे, ज्यांनी हे नगर भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते मानाचे विनेकरी सुद्धा हा परिवार, म्हणजेच श्री नवनाथ भानुदास मुंडे, श्री अप्पाराव भानुदास मुंडे, श्री विष्णू भानुदास मुंडे, श्री परमेश्वर नवनाथ मुंडे, श्री रवी नवनाथ मुंडे, चिरंजीव आशिष, चिरंजीव भार्गव, असा हा गोड धर्मानुरागी मुंडे परिवार. आणि त्यांनी भगवान सोमेश्वराच्या चरणावरती आज घातलेलं हे पवित्र नगर भोजनाचं अन्नदान. विठ्ठला तसं पाहायला गेलं तर आज या भगवान सोमेश्वराच्या आसपास परिसरातच माझा जन्म आहे, पण वैद्यनाथाला मी सतत येतो दर्शनानु अतिशय अंतःकरणापासून त्याला प्रणाम दंडवत करतो. पण सोमेश्वराने मला वयाच्या 27व्या वर्षी बोलवलं इथं, हे की म्हणजे मला 27 वर्ष लागले. म्हणजे वैजनाथ सोपा आहे, सोमेश्वर जरा अवघड आहे बरं का. विठ्ठला 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 विठ्ठला. इथं येण्यासाठी काही अतिशय जिव्हाळ्याची माणसं कारणीभूत आहेत आणि सर्वात महत्त्वाची आहेत, ज्यांच्यामुळे इथं येता आलं ते आमच्यावर नितांत प्रेम करणारं आपलं वारकरी अनुरागी आमचे गिराम नाना. आणि हरिभक्तीपरायण आता वारकरी संप्रदायामध्ये महाराज आलं की हरिभक्त आपोआपच होतात, आहे की नाही. असे आमचे नामदेवजी कराड साहेब, अगदी त्यांनी सारखे फोनावर फोन, महाराजजी तुम्हाला यायचं आहे. मी सोमेश्वराचं नाव त्यांनी घेतलं आणि मला वाटत नाही पुढं तुम्हाला काही मी बोललो असेल, नाही ना बोललो काहीच, कारण माझी ही इच्छा होती. माझा अतिशय आवडता विद्यार्थी ऋतुराज, त्याचे पालक इथं आलेले आहेत बघा. अनेक वेळा मला म्हटला गुरुजी आपण सोमेश्वराला जाऊयात ना, पण अनेक वेळा मी कार्यक्रमाच्या धावपळीमुळं इकडे काही येता आलं नाही. पण आज मात्र आदरणीय आम्हाला आपल्या गावचं वैभव संप्रदायामधलं म्हणजे आमचे रामचंद्रजी मुंडे यांनी अगोदरच सांगितलं, महाराजजी इथं गाव एवढं धर्मानुरागी आहे, 365 दिवस आहेत, पण जवळजवळ 265 तरी पंक्ती आहेत. वा, असं म्हणजे अक्षरशः सोमेश्वर हे तीर्थक्षेत्रच आहे. विठ्ठला विठ्ठला. आता इथं समोर उपस्थित माझ्या एका होणी बळी रे, समोर उपस्थित मंडळी फार जिव्हाळ्याची आहे. आता ही प्रेमच आहे महाराज. लांबून लांबून कीर्तन, भगवंताचं दर्शन आणि महाप्रसाद हा भाग्याने प्राप्त करावा लागतो, कोणाच्याही नशिबी सहजासहजी हे पडत नाही. त्यामुळे इथं उपस्थित सर्वच जण भाग्यवान आहात. परंतु आमचे रामचंद्रजी मुंडे यांना मला खरंच धन्यवाद द्यावे वाटतात की आयोजकच तत्र दुर्लभाः, ही जी मंडळी आहे थोर थोर, आता ज्यांची सुंदर चाल गायली आमचे राजेभाऊ महाराज, ते आवाजाचे राजे आहेत बरं का. आणि इकडे आवाजाचे आणि मनाचे श्रीमंत कोण, आमचे श्रीमंत महाराज. यूट्यूब चॅनललाही चाललेलं आहे, श्री जय भगवान बाबा यूट्यूब चॅनलवरती आमचे मुंडे दादा श्रीहरीजी तेही या ठिकाणी लाईव्ह प्रसारण करत आहेत, त्यांनाही धन्यवाद आहेत. आदरणीय इकडे आमचे कासारवाडीकर महाराज गुट्टे बाबा, त्यांनाही खूप खूप धन्यवाद आहेत. ही अतिशय जिव्हाळीची भजनी मंडळ, इकडं ही भजनी मंडळ अतिशय, मला वाटतं तुम्ही इंजेगावकर इथले जिरेवाडीकर आणि ही सगळीच माझी पहिलीच येती जाती असल्यामुळं माफी असावी, काही सर्वांचे नावं माहीत नाही. पाचच मिनिटं गेली पण माणसाची पळापळ केली ती ना.
पण आयोजकच तत्र दुर्लभ. ही माणसं म्हणजे महाराज बघा सेवेसाठी तत्पर. अभंगामध्ये अभंगाचं द्रौपद हे गोडवय, लक्षात ठेवा, गोडवय. मग आपल्याला अभंग सोडवायचा असेल तर जे फडकरी कीर्तनकार आहेत, फडकऱ्यांचा सिद्धांत आहे अभंगाच्या द्रौपदावरती खेळतात महाराज, ते द्रौपदावरती. आणि मग त्या अभंगाच्या एक एक पायऱ्या. आता अभंगाचा संबंधच नाही. आता काय बी टवाळक्या केल्या की समाज बी हसतो, हा 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 झालं महाराज. आता या गोष्टीवर बोलायचं म्हटलं तरी अवघड आहे. मार्मिक लोक फार कमी झाले आणि समजणारी माणसं पण फार कमी झाले. तत्वज्ञान कोणालाच नको. वेदांत म्हणलं की माणसं झोपा काढायला, कीर्तनकारांना तरी काय सांगायचं वेदांत. आता या मुलांना जर विचारलं आपण, लहान लहान मुलं, ते मुलं तुम्हाला 70-80 वर्षाच्या माणसाला काय करणार, उपदेश करणार. 70 वर्षाचा माणूस त्या 8-9 वर्षाच्या पोराचा उपदेश ऐकणार. त्याला कुठल्याच गोष्टी काही माहिती नसतात. त्याला तत्वज्ञान माहीत नाही, त्याला वेदांत माहीत नाही, त्याला संत साहित्य माहीत नाही, गाथा ज्ञानेश्वरी माहीत नाही. आणि तो वेदांत सांगत असताना खालच्या 70 वर्षाच्या आजोबानं मान डोलू डोलू त्याच्या गोष्टी ऐकायच्या. हां, हे तत्वज्ञान सांगणारी गादी आहे का टाइमपास करणारी हो माय बाप? नाही. मग जुनी माणसं म्हणायची कीर्तनकारानं कीर्तनाच्या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करावा. आपणही आज या चिंतन अभंगावरतीच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाकी जाणार कुठेच नाहीत, हे बारकावीनं लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे जगन्नायका रुक्मिणी प्राण संजीवना. त्या परमात्म्याच्या पुढं गेलेत तुकोबाराय आणि त्या तुकोबाराय त्या परमात्म्याला म्हणतात, पंढरीनाथा तुला काही कळत नाही. आता जमलं का? अहो साधारण माणसाला जर म्हणले असते तर हरकत नव्हती, पण डायरेक्ट त्याला, तो साधारण आहे का? कोण आहे तो? जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरिले, 17 मात्रा बोलिया. हे विश्व ज्याने निर्माण केलं, किती मोठी सत्ता आहे त्याची. खाली 7 लोक आहेत. कोणते कोणते? आतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ. वरती 7 लोक महाराज. भुव, जन, तप, मह, सत्य. वरचे 7, खालचे 7 आणि सप्तद्वीप ज्याने घेरलेला आहे. एवढंच नव्हे, ज्याच्या रोमारोमामध्ये एक एक ब्रह्मांड आहे. किती मोठी ताकद आहे देवाची बघितलं. ब्रह्मांडाने काया निर्मित माया, रोम रोम प्रति वेद कहे. ब्रह्मांड निकाया, एक एका रोमामध्ये एक एक ब्रह्मांड. आणि त्या जगाच्या मालकाला महाराज जगद्गुरु तुकोबाराय समोर जातात आणि त्याला काय म्हणतात, तुला काही कळत नाही. आता किती अवघड आहे.
का बरं तुकोबाने असं म्हटले असतील त्याला? देवा तुला काही कळत नाही. देवाला जर कळत नसतं तर हे विश्व निर्माण करण्याची ताकद त्याच्यामध्ये असती का? पण तरी पण तुकोबा देवाशी संवाद करताना असं का म्हणतात? तर ऐका, जगद्गुरु तुकोबा आहे त्या पंढरीनाथाला म्हणतात, हे परमात्म्या तुझ्यात काय ताकद आहे ना, त्याही पेक्षा तुझ्या नावात काय ताकद आहे आणि तुझ्या भक्तीत काय गोडवा आहे हे तुला कळत नाही. अभंगाचं दुसरं चरण. आम्ही नाही तुझे नाम तैसे तुझे ठावे 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 ठावे नाही तुझे नाम तैसे तुझे ठावे नाही तुझे नाही तुझे आम्ही ते प्रेम रूप जाणो आम्ही ते प्रेम रूप जाणो तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम तैसे तुझे ठावे नाही तुझे नाम आम्ही ते प्रेम आणि काय तैसे तुझे तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो. आता जे चित्त देऊन ऐकायले त्यांच्या लक्षात आलं असेल आपण अभंगाच्या कुठल्या चरणावरती आहोत? कितव्या? अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. तुम्ही म्हणाल महाराज पहिलं चरण सुटलंच नाही, दुसऱ्यावर कसं काय आले? हे जाणकार ऐकण्याची गोडी लागली की ती लक्षात येतात. हे पेपर असतो, फक्त फुटला नाही पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अनेक गावं महाराष्ट्रात असेत की भजन्यांनी कीर्तनकाराला अभंग सांगायचा आणि त्या अभंगावर कीर्तनकारानं विवेचना करायची. जर अशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा नियम लागू केला तर किती जण पटके घरी ठेवतील? अनेक ठिकाणी असे आहेत की गुरुनाम गुरु आदरणीय लाडगुरुजी यांना खालून अभंग सांगतात. गुरुजींनी विचारतात, सांगा कोणता अभंग घ्यायचा आज? त्यांच्या भाषेमध्ये विचारतात गुरुजी, कोणता अभंग घ्यायचा आहे की नाही? गाठ्यातल्या कुठल्या बी अभंगावर चिंतन करण्यासाठी कीर्तन करा जातवान पाहिजे. विठ्ठला विठ्ठला ईश्वर कृपा असते महाराज. व्याकरणामध्ये गुरुजींचा हात कोणीच धरत नाही बरं का. आणि वेदांत सांगणारी माणसं कमी आहेत. अनेक या महाराष्ट्रामध्ये कीर्तनगार आहेत पण वेदांतावर बोलणारी माणसं कमी आहेत.
कारण की आता या वयामध्ये लेकरांना ते रुजवावं लागतं. पण आता मायबापाचीच अशी अपेक्षा झाली, गुरुजी 2 वर्षात पोरानं कीर्तनच केलं पाहिजे. ते काय मशीन आहे, त्याच्यासाठी रुजवावं लागेल, पचवावं लागेल. महाराज आमचे 27 वर्षे गेले. कारण रटणं अवघड आहे. या जगातल्या सर्व भाषा जशापासून तयार झाल्या, ते व्याकरण जिथून तयार झालं, ते 14 सूत्र कोणते कोणते रे? जगातल्या सर्व भाषा या 14 सूत्रापासून तयार झाल्या. आता ते सूत्रच माहीत नाहीत कुणाला, व्याकरण माहितीच नाही ना. पण हे रुजवावं लागतं, त्याची साधना करावी लागते. तेव्हा कुठं अभंगाचा अर्थ कळतो ना, अभंगाची विवेचना करता येते. जगद्गुरु तुकोबारा पंढरीनाथाला म्हणतात, तैसे तुझं ठावे. कैसे? इथं उदाहरण दिले मग तैसे कैसे. मग उदाहरण दिलं जगद्गुरु तुकोबारा यांनी. उदाहरण काय दिलं बादेवा? कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. कुमुदिनी म्हणजे काय? कुमुद म्हणजे कुमुद त्याला म्हटलेलं आहे कमळाला. कमळाला काय म्हणतात? कुमुद. अजून त्याला पंकज एक म्हणतात. काय म्हणतात? पंकज. आणि त्याला पंकजा पण म्हणतात. कशाला? कमळाला. आता बघा सुधरते का थोडं थोडं तर. पंकज कशाला म्हणायचं आणि पंकजा कशाला म्हणायचं? सूर्य उदयाच्या बरोबर जे कमळ फुललेलं आहे त्याला पंकज म्हणतात. चंद्रोदय झाल्याबरोबर जे कमळ प्रफुल्लित होतं त्याला पंकजा म्हणतात. पंकज आणि पंकजा. तुकोबारे म्हणतात, जसं त्या कुमुद त्या फुलामधला सुगंध त्या फुलाला घेता येत नाही, त्या फुलातला सुगंध कुणासाठी आहे? भ्रमरासाठी आहे. त्या फुलातला मकरंद सेवन करण्याची ताकद भ्रमरामध्ये आहे. तसं देवा तुझ्या नावात काय ताकद आहे हे तुला माहिती नाही. कारण की त्याचा सुगंध संत रूपी भ्रमराला आणि संत रूपी त्या अलौकिक रसिकाला विचारलंस तर लक्षात येईल. तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. आता संतांकडे जावं लागेल, विचारावं लागेल. भक्त प्रल्हाद किती वर्षाचे होते हो? 5 वर्षाचा बालक भक्त प्रल्हाद. काय गोडी लागली? मग त्या प्रल्हादाला जाऊन विचार, देवा तुझ्या नावात काय ताकद आहे? तर बागुलामध्ये फार गोड वर्णन केलंय बघा. चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. थोर खामत गुरुगुरी, थोर खामत गुरुगुरी, थोर खामत गुरुगुरी, थोर खामत गुरुगुरी. दैत्य मारिला महादेवरी, दैत्य मारिला महादेवरी. भक्त प्रल्हाद रत्नीला, भक्त प्रल्हाद रत्नीला, प्रल्हाद रत्नीला. कृष्ण राय रे, कृष्ण राय रे, कृष्ण राय रे. नाहीतर सांगेल त्या बागुला, कृष्ण राय रे उगला, नाहीतर सांगेल त्या बागुला. भक्त प्रल्हाद रक्षिला, कृष्णा राहेर उगला, नाहीतर सांगेन त्या बागुला. होय की नाही?
थोर खांबात गुरुगुरी. काय केलं? खांबामध्ये प्रकट झाला. कशाच्या जीवावरती? नाम संकीर्तनाच्या ताकदीवरती. जा वृंदावनला. भटकते हुए साधुओं को पूछ लीजिए, वहां पे जाके बतलाएंगे अपने आप. भैया कहां से पधारे हो? बोले महाराष्ट्र से पधारे. बोले भैया राधे राधे. बोले राधे राधे. ऑटो वाला क्या बोलता पहले? राधे राधे. कहाँ जाना है? बोले आज हमें प्रेमानंद बाबा के पास जाना है. किस लिए जाना है प्रेमानंद बाबा के पास? बोले प्रेमानंद बाबा के पास ऐसा चमत्कार दिखने के लिए मिला हमें. बोले हमने ऐसा सुना है भैया कि 23 साल हो रहा है बाबा को दोनों भी किडनी नहीं है, तब भी बाबा जीवित है. हाँ जीवित है बाबा. तो भैया कैसे जीवित है बाबा? बोले श्री राधा नाम संकीर्तन के प्रभाव से बाबा आज भी जीवित है. राधा नाम इतना प्रभावशाली है कि आज 22 साल, जिस डॉक्टर ने बताया था 2-4 साल के बाद बाबा मर जाएंगे, वो डॉक्टर चला गया, बाबा अभी भी वैसे ही है. ये शक्ति किस चीज की है? ये नाम संकीर्तन की है. जितना नाम जपोगे, ये माध्यम है. ये मुंडे परिवार आज नगर भोजन कर रहा है तो ये माध्यम बन रहा है. बस भगवान सोमेश्वर के पवित्र दरबार में हम भी नाम संकीर्तन करें भैया. मानवीय जीवन में आए हैं तो मानवीय जीवन में एक प्रारब्ध से कुछ सब कुछ प्राप्त होता है, और दूसरी बात यह है कि मानवीय जीवन में प्रयत्न से सब कुछ प्राप्त होता है. मराठीत एक म्हण आहे बघा, दे रे हरी. बोला की असं होतं का? कष्टच करावे लागतात. एक तर प्रारब्धाने मिळतं, दुसरं प्रयत्नाने मिळतं. प्रयत्न करता प्रयत्न वाळू चेकन रगडिता त्याचं म्हण आहे. जुनी लोक सांगतात बघा. आता वाळूचे कंड काढल्यावर खरंच तेल गळतं का? मग एवढे प्रयत्न करा, एवढे प्रयत्न. जगद्गुरु तुकोबराय बताते तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. तुझ्या नावात काय ताकद आहे देवा हे तुला माहिती नाही. त्याची काय ताकद आहे ते आमच्यासारख्या भक्तांना विचार. जर हा दृष्टांत समजला नाही तर जगद्गुरु तुकोबराय दुसरा दृष्टांत देतात. माते तृण बाळा दुधाची तिये गोडी ज्याची नये जोडी त्यासी काम. आईचं दूध, आईच्या स्तनामध्ये जे दूध आहे त्या दुधाचा लाभ आईला का बाळाला हो? बोला. त्या दुधाची काय चव आहे ते आईला माहिती नाहीये. त्या दुधाची काय ताकद आहे, त्याने काय पुष्टी आणि शक्ती प्राप्त होते त्या बालकाकडे बघा. एकदा का त्याने दुग्धपान केलं की दिवसभर ते बालक प्रसन्न राहतं देवा. तसं तुझ्या नावात काय ताकद आहे तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम. क्या बात है, वाह, व्हेरी गुड. जय हो बलिहार. ज्ञानोबारायांची ओवी यांनी फार गोड या ठिकाणी मांडलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात जसं दुधाचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य जो प्राशन करतो ना त्याला विचारा. त्या दुधाच्या समुद्रापाशी राहणारा कोण? गोचिड. समुद्राजवळ राहतो. मी त्याचा अर्थ सांगालो, त्यांनी ओवीचा सांगितलं तो. समुद्राजवळ राहतो पण दूध पितो का? गोचिड. मग काय करतो? तसे अनेक या जगामध्ये महाराज कोण गोचिड आहेत. त्यांना अजून कीर्तन ऐकायला नको वाटतं, पण संसाराचं सुख म्हटलं की त्यांना रात्र कळत नाही, दिवस कळत नाही. रात्रंदिवस हे कोण आहे ते? आता तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणू. विठ्ठला विठ्ठला तेव्हा त्या दुधाची ताकद त्या बालकासाठी. ऐका, हेही उदाहरण कळालं नसेल तर जगद्गुरु तुकोबारायांनी अजून तिसरं उदाहरण दिलं.
तुकोबर आहे म्हणतात देवा तुझ्या नावाची ताकद. आता मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगणार आणि कीर्तन माझं संपवणार बरं का. एक उदाहरण ते म्हणजे महाभारतातलं आणि दुसरं उदाहरण तुम्हाला मी रामायणातलं, जर वेळ मिळाला तर रामायणातलं सांगेल. देवाच्या नावात काय ताकद आहे. ज्यावेळी महाभारताचं युद्ध समाप्त झालं आणि महाभारताचं युद्ध संपल्यानंतर धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेले आणि धर्मराज म्हणू लागला, अरे 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 मी माझे जवळचे नातेवाईक जे माझ्या रक्ताचे आहेत त्यांना या माझ्या हाताने मारलं. एवढ्या मोठ्या पापाचं प्रायश्चित्त मला काय प्राप्त व्हावं. देवाच्या लक्षात आलं, अभिमान झाला. ज्यावेळेस मी येतो माझं येतं त्यावेळेस अहंकार आहे. माणसानं जास्त मी करू नये महाराज. ये मैं की आवाज आती कहाँ से, ये तू बोलता है या मुख बोलता है, बता तेरा मुख को कौन खोलता. कोण रे. प्रत्येक मुकम करोति वाचालम पंगुम लंगा, ही ताकद त्याची आहे. पण तरी सुद्धा माणूस मी 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 दिवसभर म्हणत राहतो. मी जा खरंच धामामध्ये जाण विचारा, ये सब प्रभु की इच्छा है. हे हमारे कृष्ण श्री लाडली जी सरकार राधा रानी सरकार की इच्छा आहे. हे लहान लहान मुलं यांनी दंडवती परिक्रमा केली वृंदावनची. जवळजवळ या सर्व जे माझ्या पाठीमागे उभे आहेत सर्वांनी वृंदावनची दंडवती परिक्रमा केलेली आहे आणि फार भाग्यवान आहेत महाराज. ती साधना आहे. ती तिथं आल्याच्या नंतर माणूस मी केलं म्हणत नाही, ही प्रभू की इच्छा है. हे नाथ मैं आपको भूलू नहीं. संसारात एवढंच वाक्य लक्षात ठेवा, सगळं काही तुम्ही प्राप्त केलं. विठ्ठला विठ्ठला. धर्मराजाला अहंकार झाला. देवाच्या लक्षात आलं. धर्मराजाचा हात धरला आणि युद्धभूमीवरती घेऊन गेले परमात्मा. आणि युद्धभूमीवरती घेऊन गेल्याच्या नंतर पहिला उपदेश आता कुणाकडे घेऊन गेले. पितामह भीष्माचार्यांकडे घेऊन गेले. पितामह भीष्माचार्यां 56 दिवस झालं शरपरंजीवरती पडलेले. प्रत्येक शरीराच्या रोमारोमातून रक्ताचा एक एक थेंब त्या भूमीवरती पडतोय आणि ती रक्तरंजित झालेली भूमी 56 दिवसापासून बाणांच्या टोकावरती झोपलेले भीष्माचार्य. तुम्ही म्हणताल मेले कसे नाही, तर भीष्माचार्य हे इच्छा मृत्यू प्राप्त होते. जोपर्यंत त्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत त्यांना मृत्यू प्राप्त होऊ शकत नव्हता. देव आले समोर. सर्वात मोठी आनंदाची वेळ जर कोणती असेल भीष्माचार्यांसाठी तो परमात्मा दिसतात आहे. देव दिसल्याबरोबर डबडबल्या डोळ्यांनी परमात्म्याकडे बघत होते. डबडबल्या डोळ्यामध्ये परमात्मा अंधक अंधक दिसू लागले. परमात्मा आले पुढं. काय सुंदर स्वरूप आहे महाराज. कुरळे कुरळे केस आहेत देवाची, पाणीदार डोळे आहेत, हरणावरणी भुरकुटिका आहेत, धनुष्याला बाण लावावाशी नासिका आहे माझ्या परमात्म्याची. रंध्रान वेणूर अधर सुदया पूरयन गोपवृंदैर बालम नवीन शतपत्र विशाल नेत्रम बिंबाधरम सजल मेघरुचिम मनोज्ञम मंदस्मितं मधुर सुंदर मंदयानम श्रीनंदनंदनमहं मनसा स्मरामी. एवढा सुंदर परमात्मा दिसायला लागलाय. किती सुंदर आहे देव. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर.
बघितल्याच्या नंतर वेदाला सुद्धा नेती नेती म्हणावं लागलं. आधीच दिसायला सुंदर आणि त्यामध्ये अतिशय सुवर्ण कलरचा चमचम चमचम सुवर्णासारखा करणारा फेटा देवाने मस्तकावरती धारण केला जरीचा. आता तर हातामध्ये बासरी धारण केली आणि ते स्वरूप भीष्माचार्यांच्या समोर गेले. भीष्माचार्य त्या स्वरूपाचं वर्णन करू लागले. बघा काय वर्णन करतात भीष्माचार्य. भीष्माचार्यांचे शब्द आहेत. नीतिमिति रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्ने स्वसुखमुपगते क्वचित् विहतुं प्रकृतिमुपेयुष यद्भव प्रवाह. एवढं सुंदर स्वरूपाचं वर्णन केलं आणि हातामध्ये युधिष्ठिराचा हात होता. तो हात समोर दिला आणि भीष्माचार्यांना युधिष्ठिरांना म्हणजे धर्मराजाने प्रश्न केला. ऐका आता सर्वजण. काय प्रश्न केला? माझ्याकडनं महाभारताच्या युद्धामध्ये 56 कोटी यादव माझ्या घरातले माझ्या रक्तातले मारल्या गेलेत. याचं प्रायश्चित्त काय? काय याचं प्रायश्चित्त काय विचारलं कुणाला? भीष्माचार्यांना. त्या शर्परंजीवरती पडलेले भीष्माचार्य त्या युधिष्ठिराला सांगतात तुझ्या शेजारी परमात्मा उभा आहे, त्या देवाला विचार. आणि त्या परमात्म्याकडे बघितलं. धर्मराजाने विचारलं का रे देवा? हे भीष्माचार्य काय म्हणतात? भीष्माचार्य असं म्हणतात की याच्यातून जर तुला मुक्त व्हायचं असेल तर या देवाच्या नावाचा काय कर, रात्रंदिवस जप कर. आपोआप सर्व पापातून मुक्ती तुझी होईल. हाच प्रश्न देवाला विचारला धर्मराजाने. का रे बाबा, तुझ्या नावाचा जप केला तर या सर्व पापातून मी मुक्त होईल का? देवाचं उत्तर होतं मला माहिती. आणि हे जगद्गुरु तुकोबारायांनी ऐकलं आणि देवालाच म्हणू लागले तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणो. तसं जसं फुलातला मकरंद भ्रमरासाठी, आईच्या स्तनातलं दूध बालकासाठी, समुद्राच्या काठावरती शिंपले पडतात त्या शिंपल्यातला मोती रसिकासाठी, तसं देवा तुझं पवित्र नाम हे आमच्या सर्व भगवत भक्तासाठी, आमच्या सर्व भगवत भक्तासाठी. म्हणून तुला माहिती नाही त्याची काय ताकद. नामाचा महिमा तुझं कळे श्यामा. महिमा तुझं कळे महिमा तुझं नकळे मेघश्यामा. हे मेघश्यामा, तुझ्या नावामध्ये काय ताकद आहे ते तुला माहिती नाही. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी
भोग तिये पोटी नाही तया. त्याची ताकद तुला माहिती नाही काय तर. त्याची ताकद आमच्या भगवत भक्तांना विचार. हा अभंगाचा तुमच्या पुढे मी अर्थ मांडलेला आहे. आता अजून जर विस्तारित अर्थ करायचा म्हणलं तर मला वाटतं हळूहळू आपले 4 मग हाय का तयारी तुमची? नाही मला कळायला लागले तुम्ही हाय म्हणाला पण पाठीमागे आग्यामवळ आपलं महिला मंडळ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पतिताला सुद्धा नाम तारून घेऊन जातं म्हणून आज मुंडे परिवार यांचे धन्यवाद आहेत की यांच्यामुळे आम्हाला नाम महिमा आणि भगवंताचं नामस्मरण कीर्तन करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली. श्री नवनाथ भानुदास मुंडे, अप्पाराव भानुदास मुंडे, विष्णू भानुदास मुंडे, परमेश्वर नवनाथ मुंडे आणि रवी नवनाथ मुंडे यांना खरंच यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा की आपल्या जीवनातला हा अनमूल्य वेळ आपण भगवंताच्या चिंतनात घालवला महाराज. आणि याचे जे कोणी कारण बनतील त्यांचे आपण धन्यवाद दिले पाहिजे की देवासाठी आपला हा वेळ गेला. बरं नुसतं भजनच आहे का? भजन झाल्याबरोबर भोजन ते पण भरपूर. आणि ते बी दरबारामध्ये भोलेबाबाच्या पतितांना सुद्धा तारून नेण्याची ताकद आहे. ज्याच्या पवित्र दरबारात बसलात महाराज भगवान सौराष्ट्रे सोमनाथमच आहे की नाही. जे सौराष्ट्रामध्ये बसलेले बाबा आहेत जिरेवारीकर, खरंच खरंच भाग्यवान आहात आपण की त्या सौराष्ट्राचे जे ज्योतिर्लिंग आहे साक्षात या जिरेवाडीच्या पवित्र या पहाडावरती येऊन बाबा बसलेला आहे आणि त्याची सेवा आपल्याला करण्याचं सौभाग्य प्राप्त आहे. खरंच काय भाग्य असेल. सर्वात मोठं भाग्य की आपला जन्म या आशिया खंडात झाला. आशिया खंडात त्यामध्ये भारत देशात झाला महाराज. कारण ज्या देशाला माता म्हणतात किती पवित्र देश आहे महाराज. या देशा एवढा पवित्र देश आहे जगात नाही. माता कधी ऐकले का? तुर्कस्थान माता, पाकिस्तान माता, अमेरिका माता नाही. मग भारत. अहो भारत म्हटल्याबरोबर आपोआप माता शब्द लागतो. काय ताकद आहे महाराज. या देशासारखा देश जगात नाही. आणि त्यामध्ये सुद्धा अजून भाग्यवान आहात की तुमचा जन्म हा महाराष्ट्रात जिथं संतभूमी ज्याला म्हटलं जातं या संतभूमीमध्ये झाला. त्यात अजून भाग्य आहे की मराठवाड्यामध्ये झाला. महाराज मराठवाड्या एवढं भजन महाराष्ट्रात कुणाचंच तयार नाही. गावागावात जा महाराज भजने मिळतील, निष्ठावंत वारकरी मिळतील, निष्ठावंत गाथा ज्ञानेश्वर्या पाठ कंठस्थ रोजचा नित्यनेम मराठवाड्यामध्ये. आणि त्यात अजून भाग्यवान आहोत आपण की आपला जन्म बीड जिल्ह्यामध्ये झाला. कुणी काही म्हणू द्या महाराज बीडला, पण बीड एवढं सर्वाधिक जास्त भगवंतावरती आणि साधू संतांवरती विश्वास ठेवून चालणारा जिल्हा बाकी कुठंच बघायला मिळणार नाही. त्यामुळे बीड. आणि त्यात अजून भाग्य आहो की ज्या भूमीमध्ये भगवान प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग प्रकट आहे त्या परळी तालुक्यामध्ये आपला जन्म झाला. आणि त्यात अजून तुम्हा सर्वांचं भाग्य आहे की परळीमध्येच भगवान सोमेश्वराच्या पायथ्यामध्ये तुमचा जन्म झाला. जिरेवाडीकर किती भाग्य म्हणावं तुमचं ना. त्यामुळे आपण खरंच भाग्यवान आहात. भगवान भोलेनाथ महाराज पतितांना सुद्धा पावन करण्याची ताकद. भोले बाबा एवढं भोलं दैवत या जगामध्ये नाही. काय आवडतं हो त्याला? साधी पूजा करा. एवढं मोठं नगर भोजन दिल्यानंतर तर प्रसन्न होतोच. पण बेल की पतिया भांग धतूरा शिव के मन को लुभाए हो भोले बाबा. शिवाजी के मन को लुभाए शिव कैलास की वासी धौली धारो के राजा शंकर संकट हरना ओ भोले बाबा शंकर संकट हरना ओ भोले बाबा
कैलास निवासी भोले भारी निवासी शंकर संकट हरना हो भोले बाबा शंकर संकट हरना हो भोले बाबा शंकर ओ भोले बाबा शंकर संकट हरना वा वा टाळी वाजा जोरदार पखवाजा सगळा दीपचंदीमध्ये वाजवणं फार अवघड आहे महाराज टाळच धरता येत नाही त्यांनी सुंदर वाजवलं एकदा जोरदार टाळी वाजवा रामकृष्ण फार अवघड शिव कैलास अहो भक्ताला प्रसन्न होती नवल नाही राक्षसांना सुद्धा रावण कोण होता रावण कार्य ब्राह्मण कुळा जन्माला त्याच्या एवढा वेदांती कुणी नाही त्याच्या एवढा ज्ञानी कुणी नाही पण कार्य काय होतं राक्षसी होतं पण त्याने सुद्धा भगवंताची आराधना भोलेनाथाची केली परिणाम काय झाला महाराज रावणाच्या स्तुतीवर तर एवढे प्रसन्न झाले माझ्या भोलेनाथाला कळालं सुद्धा नाही की आता आपण एवढं देहावरती उदार व्हावं उठून उभे राहिले जटा मोकळ्या सोडल्या आणि रावण तांडव करत असताना भोलेनाथ अक्षरशः नृत्य करायला लागले ऐकायचंय का तुम्हाला सर्वांनी हात वरती करा सर्वांनी पोरांनो या माईक वर या पोरो इकडे दोघ जण या ज्यांना येत आहे ते ऊंचा ऊंचा मंदिर तेरे ऊंचा तेरा धाम हे कैलास के बाबा हे सोमेश्वर बाबा हे केदारनाथ बाबा हे बद्रीनाथ बाबा हे वैद्यनाथ बाबा हम करते हैं प्रणाम सर्वन एक का एक शैल शृंग समाविशाल जटाजूट चंद्रभाग शैल शृंग समाविशाल जटाजूट चंद्रभाग शैल शृंग समाविशाल जटाजूट चंद्रभाग गंगा के तरंग विमल झाल राजे
शिव हर हर. खालचा आवाज येत नाही तुम्हाला, तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे. हा, नमः पार्वती पते शिव हर 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 हर. थुब्बार खुमाई कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीत असे. तैसे तुझ ठावे नाही तुझे नाम आम्हीच ते प्रेम सुख जाणू. या अभंगावरती या ठिकाणी आपण चर्चा आणि चिंतन करण्याचा प्रयत्न केला. भगवान सोमेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये ही सेवा, भगवान बाबाची ही सेवा, ज्ञानोबा राय तुकोबा राय यांची ही सेवा त्या भगवान वृंदावन बिहारीलालच्या चरणी समर्पित करतो. आणि ज्यांनी आज हे सुंदर नगर भोजन केलेलं आहे, या परिवाराला उदंड आयुष्य देऊन सतत भगवत चिंतनामध्ये त्यांची वृत्ती राहो अशी मागणी भगवान सोमेश्वराच्या चरणी करतो. संपूर्ण उपस्थित वैष्णवांना वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. वारकरी पीठातील साधक मंडळी या ठिकाणी आलेली आहे, त्यांना सुद्धा खूप खूप आशीर्वाद. आणि सुंदर या ठिकाणी प्रसारण चालू आहे. श्री हरिदादाला सुद्धा धन्यवाद. आमचे रामकृष्ण महाराज असतील, गिरामनाना असतील, आमचे गुट्टे बाबा असतील, सर्व देव भजनी मंडळ, श्रीमंत महाराज असतील, राजभाऊ महाराज असतील, आणि ही सगळी गावातील भजनी मंडळ, तुम्हा सर्वांना कोटी कोटी वंदन. रामचंद्र बाबा खूप खूप धन्यवाद. सुंदर कराड साहेबांनी या ठिकाणी स्वतःच आज त्या ठिकाणी ते सिस्टमला सुद्धा उभे आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय मामा खूप धन्यवाद. आदरणीय आमचे दादाराव आलेले आहेत, दादा आलेले आहेत संगमवरून, आदरणीय सुरेशजी काका, ही सगळी मंडळी. आणि मला वाटतंय सोन हिवऱ्यावरून या ठिकाणी आमचे कुठेही कीर्तन असो, कथा असो, त्या ठिकाणी परिवार उपस्थित असतात, त्यांनाही सुद्धा सर्वांना धन्यवाद. आदरणीय आमचा गणेश दादा सुद्धा आलेला आहे, त्यालाही साधुवाद. तुम्हाला सर्व चोपदार बघा किती छान सुंदर त्यांनी सेवा दिली, त्यांनाही धन्यवाद. तुम्हाला सर्व माता माऊलींना, तुम्ही म्हणाला आम्हीच काय पाप केले का, तुम्हाला सुद्धा खूप खूप साधुवाद धन्यवाद देतो. आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुका मने मुक्ता फळ सिंपी पोटी. तुका मने मुक्ता तुका म्हणे मुक्ता, तुका म्हणे मुक्ता, फळ सिंपी पोटी. तुका म्हणे मुक्ता, मुक्ता फळ. तुका मने मुक्ता, तुका मने मुक्ता फळ सिंपी पोटी. तुका मने मुक्ता, तुका म्हणे मुक्ता, तुका म्हणे मुक्ता, फळ सिंपी पोटी. तुका म्हणे मुक्ता, नाही त्याची भेटी भोगिती, नाही त्याची भेटी भोगिती.
कैसे तुझा धावे नाही तुझे नाम कैसे तुझे धावे नाही त्याची भेटी भोगी नाही त्याची भेटी भोगती दैसे तुझे ठावे दैसे तुझे ठावे नाही तुझे नाम नाम कैसे तुझे ठावे आम्ही चाले तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ता फळ सिंपी पोटी तुका म्हणे मुक्ता तुका म्हणे मुक्ता तुका म्हणे मुक्ता फळ चिंपी पोटी तुका म्हणे मुक्ता मुक्ता फळ नाही त्याची भेटी भोगीते या नाही त्याची भेटी भोगीते या नाही त्याची भेटी भोगती